नमस्कार मित्रांनो, सगळ्या जगात इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धाची चर्चा आहे. अमेरिका कधी इराणवर हल्ला करेल सांगता येत नाही, पण मुंबईत मात्र चर्चा आहे दोन भावांमधल्या शीतयुद्धाची, जे आता उघड उघड युद्धात रूपांतर होईल का अशी शंका वर्तवण्यात येत आहे. ज्या ब्रँड ठाकरे किंवा ठाकरे परिवार, ठाकरे कुटुंब यांना एकत्र आणण्यात आणि एकत्र आणून महापालिका जिंकण्यात म्हणजे मनातल्या मनातच माध्यमांनी जबरदस्त कामगिरी केली, त्यांनीच आता ठाकरे बंधूंच्या कथित युद्धाची रणनीती आखलेली आहे. कशावरून? तर मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकांवरून. म्हणजे बघा किती किरकोळ गोष्टीसाठी किती मोठं युद्ध लढावं. 227 नगरसेवक निवडून आलेले आहेत, महापौर उपमहापौर निवडून आलेले आहेत. आता बाकी वेगवेगळ्या समित्या असतात, त्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे. आणि हे सगळं होत असताना 10 स्वीकृत नगरसेवक म्हणजे साधारणतः 227ला 10 म्हणजे साधारणतः 22 नगरसेवकांच्या मागे किंवा 23 नगरसेवकांच्या मागे एक स्वीकृत नगरसेवक ते निवडले जाणार आहेत. स्वीकृत नगरसेवकाची अपेक्षा अशी असते की पालिका प्रशासन त्याला सहकार्य करताना लोकनियुक्त नगरसेवकांच्या सोबत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक वगैरे या सगळ्या क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ मंडळी या शहरात असतील, 1.25 कोटी लोकसंख्येच्या मुंबईत अशी काही तज्ज्ञ मंडळी असतील, तर त्यांना राजकीय पक्षांनी प्रतिनिधित्व द्यावं. कारण बरेचदा असं होतं की ज्या शहरामध्ये 40% लोकसंख्या झोपडपट्टी, चाळींमध्ये किंवा अशा ठिकाणी राहत असते, तर अनेकदा त्यांचे प्रतिनिधीही त्याच भागात न आलेले किंवा तीच शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले असतात आणि त्यामुळे तज्ज्ञांचं मार्गदर्शन, कारण तज्ज्ञ निवडून येऊ शकत नाही. हे भारताच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. आणि त्यामुळे त्याच्यासाठी स्वीकृत नगरसेवक पद असतं. पण मुंबई महापालिकेत प्रत्येक पदाला किंमत असते, प्रत्येक पदाकडनं अपेक्षा असते. जशी त्या पदावर बसण्याची लोकांची अपेक्षा असते, तशी त्या पदावर बसवलेल्यांकडनंही काय लेना अशी अपेक्षा असते. कारण त्यांनाही नगरसेवकांप्रमाणेच सगळे भत्ते, अधिकार वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात, फक्त त्यांना मतदान करता येत नाही. आणि त्यामुळे मनसेची अशी अपेक्षा होती की गेले 6 महिने, वर्षभर जे बंधुप्रेम महाराष्ट्रात रंगलं होतं, त्या बंधुप्रेमापोटी मनसेला स्वीकृत नगरसेवकांच्यात किमान एखादं तरी स्थान मिळेल. याचं कारण म्हणजे जसे म्हटलं की 22-23 नगरसेवकांच्या मागे एक स्वीकृत असं असेल तर उबाठा सेनेला साधारणतः 3 स्वीकृत नगरसेवक पदं मिळू शकतील. आणि त्यातलं एखादं त्यांनी मनसेला द्यावं अशी अपेक्षा होती. आणि ती अपेक्षा त्यांनी उबाठा सेनेच्या ज्यांच्याशी त्यांची चर्चा चालू होती त्यांच्याकडे कळवली होती. पण नंतर असं समोर यायला लागलं की उबाठा सेनेला फक्त लेना माहिती असल्यामुळे, त्यांना देना माहीतच नसल्यामुळे, अर्थात एकनाथ शिंदेंचंच हे वक्तव्य आहे की फक्त लेना बँक, याला देना बँक माहिती नाही आहे. त्यामुळे मनसेकडनं काय लेना काय देना हा विषयच नसल्यामुळे त्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये मनसेच्या कोणाचं नाव समाविष्ट न करण्याचा विचार होता. आता सांगायचा मुद्दा हा की जिथे बंधुप्रेम असतं तिथे व्यवहार एवढा महत्त्वाचा मानला नाही पाहिजे. पण मनसेला असं सांगण्यात आलं किंवा असं सुचवण्यात आलं की आमच्याकडे 150 लोक स्वीकृत होण्यासाठी रांगेत उभी आहेत आणि आमच्या एखाद्या कट्टर शिवसैनिकाला स्वीकृत नगरसेवक पद न देता मनसैनिकाला दिलं तर ते आमच्या कार्यकर्त्यांचा अपमान ठरेल.
आणि त्यामुळे आम्ही आमच्या मतावर आम्ही स्वीकृत नगरसेवक आमचे निवडून आणू, तुम्ही तुमच्या मतांवर तुमचा स्वीकृत नगरसेवक निवडून आणा. आता 6 मतांवर किती स्वीकृत नगरसेवक येणार? 0. आणि त्यामुळे मनसेला तर काही स्वीकृत नगरसेवक पद मिळणार नाही आहे. त्यांची अपेक्षा होती की उद्धव ठाकरे मोठ्या भावाप्रमाणे वागतील आणि एखादं स्वीकृत नगरसेवक पद मनसेला सन्मानाने बिनशर्टाचं, म्हणजे ते काँग्रेसमधले बिनशर्टवाले त्याच्याबद्दल बोलणार आहे, पण बिनशर्त काही त्याच्यामध्ये अटी शर्ती न ठेवता एखादं स्वीकृत नगरसेवक पद देईल. कारण अख्खा महाराष्ट्र आता गुजरातकडे सरकत चालला आहे, मुंबई गुजरातकडे सरकत चालली आहे, महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे, अदानींचा उद्योग कसे वाढतायत आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसावर कसा अन्याय होतोय. आणि त्यामुळे या अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर मनसेचा आणखीन एखादा कोणतरी सैनिक तिथे शिकला सवरलेला पालिकेत असेल तर ही लढाई अधिक चांगल्या पद्धतीने लढता येऊ शकेल अशी अपेक्षा होती. पण ते काही चिन्ह दिसेनात. आणि त्याच्यात राज ठाकरे एकनाथ शिंदेंना जाऊन भेटले, त्याच्यामुळे तर इथे अंगाचा तिळपापड होणं स्वाभाविक आहे. देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे भेटले असते तर काही फार झालं नसतं, पण एकनाथ शिंदेंना भेटल्यामुळे अंगाचा तिळपापड लाही लाही झालेली आणि त्यामुळे बहुतेक ते स्वीकृत नगरसेवक पद गेलं. आणि त्याच्यामुळे संदीप देशपांडेंनी एक स्टेटस ठेवलं स्वतःचं की कोत्या मनाच्या लोकांकडनं, म्हणजे कोत्या मनाचे हे आधीपासूनच म्हणत होते, पण महाराष्ट्र वाचवण्यासाठी, मुंबई वाचवण्यासाठी कोत्या मनाच्या लोकांसोबत एकत्र आले होते. पण आता मुंबई वाचली की नाही किंवा वाचणार की नाही माहिती नाही, पण मुंबई वाचण्यासाठी एखादं स्वीकृत नगरसेवक पद द्यायला हरकत नव्हती. पण असं जर मनसेला वाटत असेल तर उबाटा सेनेलाही असं वाटणं स्वाभाविक आहे की ज्या राज ठाकरेंना अवघ्या महिन्याभरापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी, 1.25 महिन्यापूर्वी असं वाटत होतं की एकनाथ शिंदेंनी आणि देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्र अदानी उद्योग समूहाला विकून टाकलेला आहे, गुजरातला विकून टाकलेला आहे. म्हणजे जे अदानी उद्योग समूहाशी जे बरेचसे करार झाले ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाले. आणि त्याच एकनाथ शिंदेंच्या घरी, महाराष्ट्र विकणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या घरी जाऊन तुम्ही चहा कसल्या प्यायला जाता? आणि त्या नंदगिरी, त्या बंगल्यात जो शासकीय निवासस्थान आहे त्याची कसली तरी चर्चा वगैरे वगैरे. राज ठाकरेंचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात काही अजून एवढी वाईट परिस्थिती आलेली नाही की सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी एकमेकांची भेटू नये. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. हाही मुद्दा बरोबर आहे. पण उबाटा सेनेचं जे म्हणणं आहे की जे महाराष्ट्र विकायला निघालेले आहेत, जे मुंबई विकायला निघालेले आहेत, त्यांच्यापासून बरोबर चर्चा कसली करायची? ते भाषणात सादरीकरण केलं होतं कसं महाराष्ट्रात असे ठिपके 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 अदानी 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 होत चाललंय. त्यांच्याबरोबर बसून ज्यांनी विकला महाराष्ट्र त्यांच्याशी चर्चा करायची कशावर? तर हे उद्धव ठाकरेंसाठी हे मान्य होण्यासारखं नाही. आणि त्याच्यामुळे ज्या तलवारी बंधुप्रेम एपिसोड 1 चालू असताना म्यान झाल्या होत्या, त्या बंधुप्रेम 2 एपिसोड सुरू असताना बाहेर आलेले आहेत. आणि त्यामुळे आता माध्यमांसाठी हा इराण आणि अमेरिकेतल्या युद्धापेक्षा हॉट टॉपिक आहे. कारण त्याच्यावर त्यांची रोजीरोटी, त्यांचा TRP सगळं अवलंबून आहे. पण मुद्दा असा आहे की एखाद्या महापालिकेत एक स्वीकृत नगरसेवक दिल्याने काय फरक पडणार आहे किंवा नाही मिळालं तरी काय फरक पडणार आहे? पण त्याच्यावरनं जर युती आघाडी जी काही आहे ती संकटात येत असेल, हे काही या स्वीकृत नगरसेवकापासून हे सगळं सुरू झालेलं नव्हतं. सुरू झालं होतं ते कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या लोकांनी जेव्हा निर्णय घेतला सरकारला पाठिंबा म्हणजे शिवसेनेसोबत जाण्याचा, तिथून हे सुरू झालं. मग चंद्रपुरात उबाटा सेनेच्या लोकांनी भाजपाला सहकार्य केलं आणि भाजपाचा तिथे महापौर निवडून आला. आणि त्यामुळे तिथून खरं तर याला सुरुवात झालेली की तुम्ही गद्दार, तुम्ही गद्दार, तुम्ही गद्दार, तुम्ही गद्दार. आता त्याला एक नवीन परिमाण प्राप्त झालं आहे. आता जर उद्या एकनाथ शिंदे, कारण त्यांच्याकडे एकच स्वीकृत नगरसेवक त्यांच्या कोट्यातनं, किंवा कदाचित भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र मिळून ठरवलं तर मनसेला एखादं स्वीकृत नगरसेवक पद ते देऊ शकतात. कारण त्यांच्याकडे अतिरिक्त मतं आहेत आणि त्या अतिरिक्त मतांच्या साह्याने किंवा अपक्ष वगैरे अशी जुळवाजुळव करून, भाजप जुळवाजुळव करण्यात भाजपचा कोणी हात धरू शकत नाही. मनसेला एखादं स्वीकृत नगरसेवक पद मिळू शकतं. त्याच्यासाठी जर 2 भावाभावांच्यात, महाराष्ट्र वाचवायला निघालेल्या, मुंबई वाचवायला निघालेल्या 2 भावांच्यात जर वितुष्ट येणार असेल तर भाजपा ती गोष्ट आनंदाने करेल. पण मुद्दा आहे की या सगळ्याची चर्चा करून
नेमकं काय साध्य होणार आहे मला कळत नाही. म्हणजे अशा क्षुल्लक गोष्टींवरनं शिल्लक राहिलेल्या शिवसेनेसाठी एवढा मानापमानाचा विषय होत असेल तर खरंच ही अवघड गोष्ट आहे. एवढं बंधुप्रेम असतं तर ते स्वीकृत नगरसेवक पद दिलं असतं. पण जसं सुप्रिया सुळेंचं चालू आहे की दादा चुकला नाही, आता काय करणार, आता काय उपयोग, रामकृष्ण हरी करायचं जसं सुप्रिया सुळेंचं चालू आहे तसंच इथे उभाटा सेनेचं सुरू. आणि त्यामुळे लोकांचा 2 दिवस आणखीन एक टाईमपासला नवीन विषय मिळालेला आहे. त्याच्या पलीकडे याच्यावर काही चर्चा होऊ शकत नाही. पण या अशा प्रकारच्या चर्चेमुळे महाराष्ट्र वाचवायला, मुंबई वाचवायला निघालेल्या दोन्ही पक्षांनी आपली प्राथमिकता कशात आहे ते दाखवून दिलेलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH40.